जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद्भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 5 नारदांचा व्यासांना उपदेश। श्लोक क्रमांक 15। जुगुप्सितं धर्मकृतेऽनुशासतः स्वभावरक्तस्य महान् व्यतिक्रमः यद्वाक्यतो धर्म इति तरः स्थितो न मन्यते तस्य निवारणं जनः। सर्वसामान्य लोकात भोग भोगण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते आणि तुम्ही धर्माच्या नावाखाली त्यांना प्रोत्साहन दिले आहे। ही गोष्ट अत्यंत अयोग्य आणि घृणास्पद आहे। लोक तुमच्या उपदेशानुसार मार्गदर्शन प्राप्त करतात म्हणून ते अशी कृत्ये धर्माच्या नावाखाली स्वीकारतील आणि निषेधांची मुळीच पर्वा करणार नाहीत। तात्पर्य, महाभारत आणि इतर साहित्यात वर्णिल्याप्रमाणे सकाम कर्माच्या नियमस्थ अनुष्ठानाच्या संबंधात श्रील व्यासांनी रचलेल्या वेगवेगळ्या वैदिक साहित्याची श्रील नारदांनी येथे उपेक्षा केली आहे। जन्मोजन्मीच्या दीर्घकालीन भौतिक संघातून जडलेल्या सवयीमुळे मनुष्य मात्रांचा प्राकृत शक्तीवर आधिपत्य गाजविण्याकडे स्वाभाविक कल असतो। मनुष्य जीवन किती अनमोल आहे याची त्यांना जाणीवच नसते। भ्रामक भौतिक गोष्टींच्या आकर्षणाच्या पकडीतून सुटका करून घेण्याची संधी मनुष्य जीवनात प्राप्त होते। भगवद्धामात भगवंताकडे परतणे हे वेदांचे प्रयोजन आहे। 84 लक्ष योनीच्या जन्मांतराच्या चक्रात फेरे घालणे म्हणजे पतित जीवांसाठी बंदिस्त जीवनच आहे। 84 लक्ष योनींच्या जन्मांतराच्या चक्रात फेरे घालणे म्हणजे पतित जीवांसाठी बंदिस्त जीवनच आहे। मनुष्य जीवन या बंदिवासातील जीवनातून सुटका करून घेण्यासाठी संधी आहे। अर्थात ईश्वराशी तुटलेले नाते पुनर्स्थापित करणे हाच मनुष्य जीवनाचा एकमेव उद्देश आहे। असे असताना धार्मिक कार्यांच्या नावाखाली इंद्रिय भोग करण्याच्या योजनांना कोणी कधीही उत्तेजन देऊ नये। मनुष्याच्या शक्तीचा अशा प्रकारचा अपव्यय परिणामी संस्कृतीला चुकीचे वळण देतो। महाभारत इत्यादीतील वैदिक विवरणाच्या संबंधात श्रील वेदव्यास प्रमाणभूत आहेत आणि इंद्रिय भोगांना त्याद्वारे त्यांनी दिलेले उत्तेजन हे आध्यात्मिक उन्नतीत मोठा अडथळा आणणारे आहे। साधारणपणे लोक भौतिक कर्मे सोडून देण्यास सिद्ध नसतात आणि अशी कर्मे त्यांना भौतिक बंधनात टाकतात। मानवी संस्कृतीच्या एका अवस्थेत धर्माच्या नावाखाली यज्ञाच्या निमित्ताने पशुबळी देणे इत्यादी अनाठायी कर्मे प्रचारात होती। त्यावेळी भगवंतांनी बुद्धांच्या रूपाने अवतार घेतला आणि धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या थांबविण्याकरता वेदांचा अधिकार अमान्य केला। महर्षी नारदांना ही गोष्ट आधीच समजली होती आणि म्हणून त्यांनी अशा साहित्याची उपेक्षा केली होती। आज सुद्धा मांसभक्षी लोक धर्माच्या नावाखाली एखाद्या देवासमोर अथवा देवीसमोर पशुबळी देत असत, कारण वैदिक साहित्यात असे निर्बंधित यज्ञ काही प्रसंगी मान्य केलेले आहेत। अशी मान्यता देण्याचा हेतू लोकांना मांसभक्षणापासून परावृत्त करणे हा आहे, परंतु लोकांना अशा धर्मकृत्यामागील हेतूचा विसर पडतो आणि मग कत्तलखाने उदयाला येतात। भौतिकवादी मूर्ख लोक वैदिक शास्त्राचा निर्णय स्पष्ट करून सांगणाऱ्या अधिकारी वर्गात स्वीकारित नाहीत आणि मग या गोष्टी घडतात। प्रचुर कर्मांचा साठा, संपत्तीचा संग्रह, प्रजेची वाढ या गोष्टींनी जीवनाचे पूर्णत्व कधीच प्राप्त होणे शक्य नाही। हे निर्विवादपणे वेदांमध्ये सांगितले आहे। असे पूर्णत्व त्यागानेच मिळविता येणे शक्य आहे। भौतिकवादी लोक अशा निर्णयांकडे लक्ष देत नाहीत। त्यांच्या विचाराप्रमाणे जे शारीरिक दुर्बलतेमुळे आपली उपजीविका करण्यात असमर्थ आहेत किंवा गृहस्थ आश्रमात वैभव मिळविण्यात जे अयशस्वी झाले आहेत त्यांच्यासाठी संन्यस्त जीवनाची व्यवस्था आहे। अर्थात महाभारतादी इतिहास ग्रंथात लौकिक आणि दिव्य विषयावर निरूपणे आहेत। भगवद्गीतेचा समावेश महाभारतातच आहे। महाभारताच्या एकूण विषयाचा कळस भगवद्गीतेच्या उपदेशात झाला आहे। सर्व लोकांनी आपापल्या प्रयोजनांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा पूर्ण आश्रय घेणे आवश्यक आहे, परंतु भौतिकतेकडे कल असलेले लोक
महाभारतातील राजकारण, अर्थशास्त्र आणि लोकोपयोगी उद्योग यासारख्या निरूपणांकडे आकर्षित होतात व भगवद्गीतेच्या मुख्य निरूपणास महत्त्व देत नाहीत. महर्षी नारदांनी व्यासदेवांच्या तडजोडीच्या वृत्तीचा उघड उपहास केला आणि त्यांना भगवंतांशी असलेला आपला नित्यसंबंध ओळखून त्यांच्या चरणकमळांना विना विलंब शरण जाणे ही जी मनुष्य जीवनाची परमावश्यकता आहे ती उघडपणे प्रदर्शित करण्याचा संदेश दिला. एखाद्या विशिष्ट रोगाने पछाडलेल्या रोगाला कधीकधी कुपथ्य भोजन करण्याची इच्छा होते, परंतु निष्णात वैद्य पथ्याविषयी रोग्याशी मुळीच तडजोड करीत नाही. भगवद्गीतेत असेही सांगितले आहे की काम्यकर्मात आसक्त असलेल्या मनुष्याला त्याच्या अशा व्यवसायातून हतोत्साहित केले जाऊ नये, कारण तो हळूहळू आत्मसाक्षात्काराकडे उन्नत होण्याची शक्यता असते. ही गोष्ट बहुधा जे अनुभूती शून्य कोरडे तत्वज्ञानी असतात त्यांना लागू पडते, परंतु जे भक्ती मार्गात आहेत त्यांना नेहमीच असा समादेश द्यावा लागत नाही. श्लोक क्रमांक 16. विचक्षणोऽस्यार्हति वेदितुं विभो रनंत पारस्य निवृत्तीतः सुखम प्रवर्तमानस्य गुणेरनात्मन स्ततो भवान दर्शय चेष्टितम विभो. परम भगवंत असीम आहेत. केवळ भौतिक सुखांच्या व्यापारातून निवृत्त झालेली निष्णात व्यक्तीच आध्यात्मिक मूल्ये असलेले ज्ञान जाणण्यास पात्र आहे. म्हणून भौतिक आसक्तीमुळे जे यथायोग्य अवस्थेत स्थित नाहीत त्यांना भगवंतांच्या दिव्य कृत्यांच्या वर्णनाद्वारे तुम्ही आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवावा. तात्पर्य: भगवंतांच्या दिव्य स्वरूपाविषयीचा धर्मशास्त्रातील भाग हा एक कठीण विषय आहे. भौतिक व्यापारात अतिशय गुंतून राहणाऱ्या लोकांच्या आकलनाचा तो विषय नव्हे. जे भौतिक व्यापारातून जवळजवळ निवृत्त झाले आहेत आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या संस्कृतीत निष्णात आहेत अशांना या महान शास्त्राच्या अभ्यासाची द्वारे उघडी करता येतील. शेकडो व सहस्त्रो माणसात एखादाच दिव्य साक्षात्कार करून घेण्याचा पात्रतेचा असतो असे भगवद्गीतेत स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच असा साक्षात्कार झालेल्या सहस्त्रो माणसात कोणी विरळाच आध्यात्मिक शास्त्र आणि भगवत ज्ञान समजू शकतो. म्हणून नारदाने श्री व्यासदेवांना ईश्वराच्या दिव्य लीलांचे वर्णन करून ईश्वरीय शास्त्राचे सरळ वर्णन करण्याचा संदेश दिला. व्यासदेव व्यक्तिशः या शास्त्रात निष्णात आहेत व भौतिक भोगांविषयी अनासक्त आहेत, म्हणून या कार्यासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. आणि व्यासदेवांचे पुत्र शुकदेव स्वामी ते शास्त्र शिकून घेण्यास योग्य व्यक्ती आहेत. भागवत हे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक शास्त्र असल्यामुळे औषधी मात्रेप्रमाणे त्याचा सामान्य माणसावर परिणाम होऊ शकेल. त्यात भगवंतांच्या दिव्य लीलांचा समावेश असल्यामुळे भगवंत आणि भागवत यात भिन्नता नाही. हे भागवत वस्तुतः भगवंतांचा साहित्यिक अवतारच आहे, म्हणून सामान्य माणूस भगवंतांच्या लीलांचे वर्णन ऐकू शकेल. त्यामुळे त्यांचा भगवंतांशी संबंध प्रस्थापित होईल आणि क्रमशः ते भवरोगापासून शुद्ध होऊ शकते. परिस्थिती आणि काळ यांना अनुसरून निष्णात भक्त अभक्तांचे मत परिवर्तन करण्याचे नवे मार्ग आणि उपाय शोधू शकतील. भक्ती गतिशील आहे. भौतिकवादी लोकसंख्येच्या मंद मस्तिष्कात ती घालण्याचे परिणामकारक साधन निष्णात भक्तांना शोधता येईल. भगवंतांच्या सेवेसाठी केलेले अशा प्रकारचे भक्तांचे दिव्य कार्य भौतिकवादी लोकांच्या मूर्ख समाजात जीवनविषयक नवी सुस्थिती आणू शकेल. भगवान श्री चैतन्य महाप्रभू व त्यांच्या पश्चात त्यांचे अनुयायी यांनी या बाबतीत कौशल्य दाखविले. त्याच पद्धतीला अनुसरून त्यांचे प्रतिनिधी आजच्या संघर्षशील काळात भौतिकवादी लोकांना शांतीपूर्ण आणि आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत आणू शकतील. श्लोक क्रमांक 17. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर्भजन् पक्वोऽथ पतेत् ततो यदि यत्र क्व वा भद्र मभूद मुष्यकिं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. जर मनुष्याने भगवान हरींच्या प्रेममय सेवेत वाहून घेण्यासाठी आपल्या व्यावसायिक कर्मांचा त्याग केला आणि जरी तो अपरिपक्वपणामुळे पतित झाला तरी अशा अपयशामुळे त्याला अकल्याणाची भीती नाही. दुसरीकडे अभक्त आपल्या व्यावसायिक कर्मात पूर्णपणे संलग्न असूनही त्याच्या हाती काही पडत नाही. तात्पर्य: मनुष्याच्या कर्तव्यांचा विचार करता त्याला असंख्य कर्तव्ये आहेत. प्रत्येक मनुष्य केवळ माता पिता, कुटुंबीय, समाज, देश, मानवता, प्राणीमात्रे, देवी देवता यांच्याशीच कर्तव्याने बांधलेला नाही,
तर मोठे मोठे तत्वज्ञानी, कवी, शास्त्रज्ञ यांच्याशी देखील कर्तव्याने बांधलेला आहे. शास्त्र प्रमाणानुसार अशा कर्तव्यांचा त्याग करून कोणीही भगवंतांच्या प्रेममय सेवेत स्वतःला वाहून घेऊ शकतो. अशा प्रकारे स्वतःला भगवत सेवेत वाहून घेणे आणि यशस्वी होणे हे उत्तमच. परंतु कधी कधी असे घडते की काही जण तात्कालिक भावनेच्या आहारी जाऊन भगवंतांच्या सेवा कार्यात समर्पित होतात आणि काही काळानंतर काही कारणास्तव अथवा संगदोषामुळे भक्तिमार्गापासून विचलित होतात. इतिहासात याची अनेक उदाहरणे सापडतात. भरत महाराजांना हरिणावरील आसक्तीमुळे हरिणाच्या जन्माला यावे लागले. मृत्यूसमयी त्यांना हरिणाची आठवण झाली आणि म्हणून भावी जन्मात ते हरिण झाले. परंतु त्यांना पूर्वजन्मीची आठवण होती आणि अशा प्रकारे चित्रकेतू महाराज देखील शिवांच्या चरणांशी अपराध केल्यामुळे पतन पावले. परंतु असे असूनही पतनाची शक्यता गृहीत धरून देखील भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेण्यास या ठिकाणी महत्त्व दिले. कारण प्रेममय सेवेच्या किंवा भक्तीच्या कर्तव्यापासून जरी कोणाचे पतन झाले तरी तो भगवंतांच्या चरणकमळांना कधीही विसरत नाही. एकदा कोणी भगवंतांच्या भक्तीत संलग्न झाला तर तो सर्व स्थितीत भक्तीच करतो. भगवद्गीतेत म्हटले आहे की स्वल्प प्रमाणात केलेली भक्ती देखील महाभयापासून वाचविते. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. अजामिळ पूर्वायुष्यात भगवत भक्त होता, परंतु त्याचे पतन झाले तरी सुद्धा भगवंतांनी शेवटी त्याचा उद्धार केला. श्लोक क्रमांक 18. तसेव हेतो प्रयतेत कोविदो न लभ्यते यद भ्रमता मू पर्यदः तल्लभ्यते दुःख वदन्यत सुखम कालेन सर्वत्र गंभीरहसा. तात्विक जिज्ञासू आणि बुद्धिमान लोकांनी सर्वश्रेष्ठ ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत अप्राप्य असणाऱ्या अंतिम सार्थकासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्याप्रमाणे इच्छा नसतानाही काळानुसार दुःखे प्राप्त होत असतात, त्याप्रमाणे इंद्रिय भोगापासून प्राप्त होणारी सुखे काळाच्या ओघात कर्मानुसार आपोआप प्राप्त होत असतात. तात्पर्य, प्रत्येक मनुष्य अनेक प्रकारे खटाटोप करून अधिकाधिक इंद्रिय भोग प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. काही लोक व्यापार, उद्योग, आर्थिक विकास, राजकीय अधिसत्ता इत्यादीमध्ये गुंतलेले आहेत व त्यातूनही काही लोक पुढील जन्मी उत्तम लोकांची प्राप्ती करून सुखी होण्यासाठी सकाम कर्माच्या अनुष्ठानात गुंतलेले आहेत. असे म्हटले आहे की चंद्रलोकावरील निवासी सोमरसाचे पान करून अधिक इंद्रिय भोग घेण्यास पात्र असतात व चांगले उपकार कार्य केल्याने पितृलोकांची प्राप्ती होत असते. म्हणजे इंद्रिय भोगासाठी जीवनकालात अथवा मृत्यूनंतर अनेक व्यवस्था उपलब्ध आहेत. काही लोक पुण्यकर्म केल्या वाचून यांत्रिकी साह्याने चंद्र किंवा इतर लोकात पोहोचण्यासाठी उत्सुक आहेत, पण हे घडणार नाही. ईश्वरीय नियमाप्रमाणे वेगवेगळी स्थाने वेगवेगळ्या स्तरावरील जीवांसाठी त्यांच्या कृत कर्मानुसार निश्चित केलेली आहेत. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे केवळ पुण्यकर्मानेच कोणीही चांगल्या कुटुंबात जन्म, संपत्ती, उत्तम शिक्षण आणि निरोगी शरीर यष्टी मिळवू शकतो. याच जीवनात आपण पाहू शकतो की कोणीही चांगले शिक्षण किंवा धन चांगल्या कर्माने मिळवू शकतो. त्याचप्रमाणे पुढील जन्मात आपणास हवे असलेले स्थान पुण्यकर्मानेच मिळते. नाहीतर एकाच स्थळी व एकाच वेळी जन्माला आलेल्या दोन व्यक्ती वेगवेगळ्या स्थितीत आढळतात. हे कसे? काहीही असो, या सगळ्याच भौतिक स्थिती अनित्य आहेत. ब्रह्मलोकातील स्थिती काय किंवा अगदी खालच्या पाताळ लोकातील स्थिती काय, सर्वच कर्मानुसार परिवर्तनशील आहेत. चिंतनशील माणसाने या स्थितीने मोहित होऊ नये, जेणेकरून या लोकात अथवा दुसऱ्या लोकात कोठेही असो या दुःखकारक भौतिक जगात परत येणे भाग पाडले जाणार नाही. अशा पूर्ण आनंदाच्या नित्य जीवनात प्रवेश करण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. दुःख आणि मिश्रित सुख अशी भौतिक जीवनाची दोन अंगे आहेत व ती ब्रह्मलोकात आणि इतर लोकात सुद्धा आहेतच. ती देवतांच्या जीवनात असतात आणि श्वान व शुक्रांच्या जीवनात सुद्धा असतात. जीवांची दुःखे व मिश्र सुखे वेगवेगळ्या प्रमाणात आणि गुणवत्तेची असतात.